करायचा। सटाणा शहरातील श्री रायरेश्वर महादेव मंदिराचा प्रथम वर्धापन दिन मोठ्या उत्साहात आणि भक्तिमय वातावरणात साजरा करण्यात आला। या निमित्तानं दिवसभर विविध धार्मिक व सामाजिक उपक्रमांचं आयोजन करण्यात आले होते। श्री रायरेश्वर महादेव मंडळ आणि श्री गुरुजी रुग्णालय नाशिक यांच्या संयुक्त विद्यमाने मोफत आरोग्य शिबिराचं आयोजन करण्यात आले। या शिबिरात कॉलनीतील नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून आरोग्य तपासणी करून घेतली। तज्ञ डॉक्टरांकडून मोफत सल्ला व औषधांचं वाटप करण्यात आले। वर्धापन दिनानिमित्त कॉलनीतील बालगोपाळांनी आकर्षक सांस्कृतिक कार्यक्रम सादर केले। भक्तिगीते, नृत्य, भाषणं आदी कार्यक्रमांनी उपस्थितांची मनं जिंकली। लहान मुलांच्या उत्स्फूर्त सहभागामुळे वातावरणात आनंद आणि उत्साहाची लहर पसरली होती। सायंकाळी मंदिर परिसरात महाआरतीनंतर महाप्रसादाचं आयोजन करण्यात आले होते। श्री रायरेश्वर महादेव मंडळच्या वतीनं आयोजित या महाप्रसादाचा लाभ शेकडो भाविकांनी घेतला। संपूर्ण परिसर भक्तिमय वातावरणानं दुमदुमून गेला होता। दरम्यान मंदिरात दररोज नित्य नियमानं सेवा दिली जाते। सायंकाळी बाल संस्कार केंद्राचं आयोजन केलं जातं, तसेच ज्येष्ठ महिलांकडून हरिपाठ घेण्यात येतो। सकाळी 10 वाजता व सायंकाळी 7 वाजता नियमित आरती केली जाते। कॉलनीतील सर्व रहिवाशांचा प्रत्येक कार्यक्रमात उत्स्फूर्त सहभाग असतो। या वर्धापन दिन सोहळ्यामुळे कॉलनीत एकात्मता आणि धार्मिक भावना अधिक दृढ झाल्याचं चित्र पाहायला मिळाले। नमः शिवाय। रायरेश्वर भक्त महादेव मंदिर, विश्वास कॉलनी, शिवाजीनगर, सातपुटी रोड, सटाणा। आज रायरेश्वर महादेव मंदिराला 1 वर्ष पूर्ण होत आहे आणि या वर्धापन दिनाच्या निमित्ताने सांस्कृतिक कार्यक्रमाचा सोहळा या ठिकाणी आयोजित केलेला आहे। बालगोपाळांचं एक भक्तिमय वातावरण या ठिकाणी निर्माण झालेलं आहे आणि या ठिकाणी सर्व महादेवांचे भक्तपरिवार या ठिकाणी उपस्थित झालेला आहे। सगळ्या तमाम शिवभक्तांना या वर्धापन दिनाच्या मी शुभेच्छा देतो आणि भगवान महादेवांची कृपा सर्वांवर अखंडितपणे राहो याच आजच्या दिनी मी सर्वांना शुभेच्छा देतो। धन्यवाद।